संपदा चौगुले. आयुष सेवाभावी संस्थेतर्फे आम्ही गेली 8 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं काम करत आहोत. निसर्ग संवर्धनाबद्दल बोलायचं झाल्यास निसर्ग संवर्धन म्हणजे फक्त झाडं लावणं, त्यांची जोपासना करणं हे तर आहेच, पण याची सुरुवात ही सगळ्यात आधी आपल्या घरापासून होते. आपलं घर स्वच्छ ठेवणं, बाग स्वच्छ ठेवणं, बागेत नवीन नवीन झाडं लावणं हे तर आपली आवड म्हणून आपण सर्व करतच आहोत. आयुष बागप्रेमी समूहामध्ये आम्ही गेली 4 वर्ष या आमच्या सदस्यांबरोबर आपल्या घरातील कचरा घरात जिरवून कंपोस्ट करणे यासाठी तर प्रयत्न करतच आहोत. त्यासोबतच वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत. निसर्ग संवर्धनाची सुरुवात ही आपल्या घरी आपण कंपोस्ट करतो तेव्हा होते. जेव्हा आपण कंपोस्ट करतो तेव्हा घरातला हिरवा कचरा, वाळलेला कचरा हा घरीच जिरवतो. त्यामुळं आपल्या घरातून शून्य कचरा बाहेर पडतो. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो, शहर स्वच्छ राहतं, आपला देश स्वच्छ राहतो. कंपोस्ट करण्याच्या उद्देशानं जेव्हा सदस्य आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना घरच्या घरी कंपोस्ट कसं करायचं आणि आपल्या घरातून शून्य कचरा बाहेर कसं जाऊ द्यायचा हे दाखवतो. आपण आता ज्या बागेत उभं आहोत ती बाग सुद्धा कंपोस्टवरच फुललेली आहे. ही बाग ज्यांनी फुलवली त्या शिल्पाताई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. नमस्कार, मी शिल्पा कोपर्डे, राहणार मिरज. आणि घराच्या ओल्या कचऱ्यापासून मी माझी बाग तयार केली आहे. कंपोस्टमध्ये मी सगळं ओला कचरा, पालापाचोळा सगळं घालते आणि त्यापासूनच घरच्या घरी मी कंपोस्ट बनवून ही जी बाग बघताय ही सगळी मीच फुलवलेली आहे. मातीचा कस सशक्त असणं हे गरजेचं आहे आणि त्या अंतर्गत मी कंपोस्टद्वारे सगळी बाग फुलवली आहे. नमस्कार, मी गीतांजली उपाध्ये, सांगली. आमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सभासद या संस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि आमच्या अवेअरनेस मार्फत आम्ही अनेक शाळा, संस्था आणि कॉलनी, सोसायटी इत्यादी ठिकाणी बराच अवेअरनेस इतका केला आहे की त्यामध्ये कंपोस्ट खताबद्दल इंटरेस्ट घेऊन अनेक सभासदांनी त्या घरातील कचरा शून्य केला आहे. आणि इतकेच नाही तर आजूबाजूचा परिसरही त्यांनी जोडला गेलेला आहे. अशा प्रकारे जवळजवळ 700 सभासद आमच्या संस्थेचे जोडले गेलेले आहेत. आणि यामध्ये इतकं आम्हाला समाधान इतकं मिळाले की काही सभासद यातून कंपोस्ट खताची निर्मिती घेऊन त्यांनी त्याची विक्री करून त्यातून त्यांनी आर्थिक फायदा झाला, पर्यावरणालाही झाला तसं तुम्हालाही फायदा करून घेता येईल. निसर्ग म्हणजे नुसतं झाड, पाणी, दरेखोरे नाही आहे. या निसर्गामध्ये बरेचसे जीवसृष्टी आहेत. फुलपंखू असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, मुंग्या असतील, किडे असतील. यांच्यावरच हा निसर्ग चक्र चालत असतो. त्याचप्रमाणे त्यातला एक मुख्य घटक म्हणजे साप. तो आपण जर बघितला तर त्याला घाबरून आपण त्याला मारतो आणि हा मारल्यामुळे निसर्ग चक्र बिघडण्याची शक्यता भरपूर असते. त्यामुळे आमच्या संस्थेच्या माध्यमातून या विषारी साप असतील किंवा बिनविषारी साप असतील त्यांना आम्ही पकडून जे विषारी साप आहेत ते बाहेर जिथे नागरिक वस्ती नाहीत तिथं त्यांना आम्ही सोडून त्याचे पुनर्वसन केलं जातं. आणि जे बिनविषारी साप आहेत तेच आपल्या शहराच्या आजूबाजूला 1-2 किलोमीटरच्या परिसरामध्ये जिथे नागरिक वस्ती नाही तिथं आम्ही त्यांना सोडून हा निसर्ग चक्र न थांबवता हा निसर्ग चक्र चालू ठेवण्यासाठी आम्ही या सापांचा योगदान देतो. आणि असं कुणाला जरी काही सापाच्या बाबतीत आढळल्यास तर आम्हाला संपर्क साधा, आम्ही त्यांचं पुनर्वसन 100% करू. आयुष सत्मित्र म्हणून आम्ही गेले कित्येक वर्ष काम करीत आहोत. आपल्याला साप आढळल्यास आम्हाला संपर्क साधा, त्याला कृपया मारू नका. आयुष सेवाभावी संस्था असे अनेक उपक्रम समाजासाठी राबवत असते. तशीच आपली सांगली, मिरज, कुपवाड महापालिका सुद्धा आपली सांगली स्वच्छ सुंदर होण्यासाठी माझी वसुंधरा किंवा स्वच्छ सर्वेक्षण 2021 हे उपक्रम राबवत आहे. यासाठी आयुष सेवाभावी संस्था सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या समन्वयाने अनेक उपक्रम आपल्या शहरात राबवत आहे. यासाठी आम्हाला आपले आयुक्त माननीय नितीन कापडणीस साहेब, उपायुक्त स्मृती पाटील तसेच उपायुक्त राहुल रोकडे आणि रवींद्र ताटे सरांची भरपूर मदत होते, जेणेकरून आम्ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तळागाळापर्यंत आम्हाला जे काही अवेअरनेस किंवा जो काही मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो प्रशासनाच्या या मदतीमुळे आम्हाला जास्त सोपा होतो. तर आम्ही यामध्ये काय करतो, वेगवेगळ्या सोसायट्या, आपल्या सांगलीमधल्या जवळपास एक
51 सोसायट्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जिथं सामूहिकरित्या कंपोस्ट केलं जातं. काही ठिकाणी लोकांची तयारी नसते, त्या ठिकाणी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रशासन आम्हाला मदत करतं. आम्हीही तिथे जातो आणि हा ओला सुका कचरा कसा जिरवायचा, ती पद्धत किती सोपी आहे, त्याचा वास येत नाही किंवा त्याचा घाण वाटावी असं काही नाहीये, हे सगळं आम्ही नेऊन त्यांना दाखवतो. फक्त ही सुरुवात करत नाही, तर तो कचरा शेवटपर्यंत जिरूपर्यंत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. महापालिकेतील शिक्षकांना कंपोस्ट करण्याचं प्रशिक्षण हे कंपल्सरी केलं आहे. त्या माध्यमातून आम्ही आयु सेवाभावीतर्फे वेगवेगळ्या केंद्रातील शाळांना जाऊन त्याचं प्रशिक्षण देतोय आणि देत आहोत. आपली सांगली स्वच्छ सुंदर करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? असा देखना सुंदर हिरवा परिसर घडवूया, असा देखना सुंदर हिरवा परिसर घडवूया. झाडे लावून सारी नगरी हिरवी करूया, झाडे लावून सारी नगरी हिरवी करूया. चला स्वच्छ राहूया, परिसर स्वच्छ ठेवूया. चला स्वच्छ राहूया, परिसर स्वच्छ ठेवूया. आरोग्य नगरी सांगलीचे